श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. पहिल्या भागात आपण शिवायच्या आयुष्यात उलथपालथ केलेल्या श्रद्धाला पाहिलं. त्याची आणि लावण्याची झालेली पहिली भेट पाहिली. अगदीच कमी वेळात काव्या आणि लावण्याची झालेली मैत्री पाहिली. आता आपल्या कथेच्या पुढील भागाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून कथेचे महत्त्वाचे अपडेट्स सुटायला नकोत. तसेच कथेत येणारे रहस्य व रोमांचक वळणे तुम्हाला वाचायला व ऐकायला मिळतील. कथेचं नाव आहे अग्निसाक्षी भाग 2. लेखिका व कथा वाचन जानकी. शिवाय आणि काव्या रात्री 12:30 दरम्यान त्यांच्या हवेलीच्या मेन गेट समोर पोहोचले. दोघे गाडीतून खाली उतरले. अरविंद गाडी पार्क करायला निघून गेला. त्या दोघांनी काही क्षण तिथेच उभं राहून आपल्या निस्तेज दिसणाऱ्या हवेलीकडे पाहिलं. त्यांच्या आजोबांनी बिझनेसमध्ये यश मिळवल्यानंतर बांधलेली हवेली होती ती. अनेक जणांना त्या हवेलीचा हेवा वाटत होता. आधी तिथे खूप प्रसन्न वातावरण असायचं, पण मागच्या काही महिन्यांपासून जणू काही जीवच नव्हता. एक व्यक्ती अशी आली आणि अशी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून निघून गेली होती. बॉस, गाडी पार्क केली आहे, अरविंदने येऊन सांगितलं. तेव्हा हे दोघेजण भानावर आले. त्यांच्या लक्षात आलं की आपण काही वेळापासून इथेच उभे आहोत. त्याच्या बोलण्यावर शिवायने ठीक आहे अशी मान हलवली. ते दोघेजण आत जायला निघाले. ते निघून गेल्यानंतर अरविंदही त्याच्या खोलीकडे निघून गेला. जेवढे काही स्टाफ असतील त्या सर्व स्टाफसाठी हवेलीपासून काही अंतरावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहण्याची सोय करून दिलेली होती. जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा लगेच त्यांना तिथे यावं लागत होतं. यासाठी शिवायने ही सोय करून घेतलेली होती. शिवाय आणि काव्या हवेलीमध्ये प्रवेशले. जसे आत गेले तसा झुंबर मधील लाईट लागला. अचानक लाईट सुरू झाल्याने दोघेही गोंधळले होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि नंतर झुंबर खालीच उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहिलं. ती व्यक्ती त्यांची आई होती, जी केव्हाची त्या दोघांची वाट पाहत होती. आई, तू आज पुन्हा आमच्यासाठी जागी राहिलीस? शिवाय त्यांच्या जवळ येत वैतागलेल्या सुरात म्हणाला. त्या मात्र काहीच न बोलता डायनिंग एरियाकडे निघाल्या. मागच्या काही महिन्यांपासून त्यांची हीच अवस्था होती. कोणी काही बोलल्यावर ना जास्त बोलत होत्या आणि नाही कोणी विचारल्यावर काही सांगत होत्या. मात्र त्यांचं काम त्या जसं आहे तसं सुरू ठेवत होत्या. जसं की रात्री कधी उशीर होणार असेल तर आपल्या मुलांची वाट पाहणं, त्यांच्या पतिदेवांसाठी ते जे मागतील ते पदार्थ बनवून देणं. स्वयंपाकासाठी मेड्स होत्या, पण विक्रांत यांना त्यांच्या हातचे काही विशेष असे पदार्थ आवडत होते. ते त्यांच्याकडूनच बनवून घेत होते. त्यासोबतच त्यांच्या सासू सासऱ्यांची काळजी घेणं, देवपूजा करणं हे कोणतंही काम त्या सोडत नव्हत्या. त्यांचा न मिळणारा प्रतिसाद पाहून काव्याचे डोळे भरून आले होते. शिवाय त्यांच्या मागील डायनिंग एरियाकडे निघाला. आई, तुला हे सगळं करण्याची काही गरज नाही. तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. औषधी घेतल्या आहेत का तू? त्याकडे दुर्लक्ष तर नाही ना करत आहेस? शिवायने मध्येच त्यांना अडवून त्यांना आपल्याकडे वळवत विचारलं. त्या फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. अजून किती दिवस अशी राहणार आहेस आई? घरात आम्हा सर्वांना तुझी गरज आहे. आम्ही तुझ्यासाठी अजूनही लहान आहोत ना? मग आपल्या लहान लेकरांसाठी तरी आईने आधीसारखं राहावं. बोलताना त्याचा कंठ काहीसा दाटून आला होता, तरीही त्यांचा काहीच प्रतिसाद नव्हता. शिवाय, मागून एका व्यक्तीने त्याला आवाज दिला. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे त्याचे वडील विक्रांत आणि त्याचा मोठा भाऊ सिद्धांत उभे होते. तुम्ही दोघे जण जेवण करून आला नसाल म्हणून सावित्री अजून जागी आहे, विक्रांत यांनी सांगितलं. कारण त्याची आई म्हणजेच सावित्रीबाई आपल्या मुलांना जेवू घालण्यासाठी इतका वेळ हॉलमध्ये त्यांची वाट पाहत बसून होत्या. आम्ही जेवण करायला हॉटेलमध्ये जाणारच होतो बाबा,
पण काव्या पुढे काही बोलणार तोच शिवाय मध्ये बोलू लागला. पण अचानक काम आलं होतं बाबा. ते काम महत्वाचं होतं म्हणून आम्हाला तिकडे जावं लागलं होतं. त्यामुळे आमचं जेवण राहून गेलं. शिवाय तिचं बोलणं थांबवत म्हणाला. तेव्हा तिला समजलं की आपण आता खरं सांगून बसणार होतो. ती गोष्ट त्यांना घरच्यांपासून लपवायची होती. त्या दोघांचं हे ठरलेलंच होतं. पण बहुतेक काव्या फ्लो मध्ये बोलून जाणार होती. ते ओळखून शिवाय मध्ये बोलला होता. ठीक आहे, मग आता जेवून घ्या आणि आराम करा. 1 वाजत आला आहे. आरामही झाला पाहिजे. पुन्हा सकाळी 9 वाजेपासून रुटीन सुरू होतो. विक्रांत म्हणाले. त्यावर त्या दोघांनी होकारार्थी मान हलवली. आलास का रे शिवा? मागून आणखी एका व्यक्तीचा कणखर आवाज सर्वांच्या कानांवर आला. ते शिवायचे आजोबा हरेशराव होते. त्यांच्याही डोळ्याला डोळा नव्हता. बाहेर कोणाच्या बोलण्याचा आवाज येत होता म्हणून ते त्यांच्या खोलीतून बाहेर आले होते. होय आजोबा, कामामुळे थोडासा उशीर झाला. आता जेवण करून झोपतोच. तुम्ही का नाही झोपले अजून? आजी झोपली का? सर्वजण आपल्या काळजीमुळे अजूनही जागे आहेत म्हणून त्याला टेन्शन आलं होतं. छानही वाटत होतं. पण त्यांनी इतका वेळ जागं राहणं चांगलं नव्हतं. वयोमानानुसार तर नाहीच. ठीक आहे, पण लवकर येण्याचा प्रयत्न करत जावा. कामामध्ये वेळही लक्षात राहू नये का? गीता केव्हाची तुमची वाट पाहून औषधी घेऊन झोपून गेली. तुझी आई बघ, अजिबात इथून हलली नाही. अशाने तिच्या तब्येतीवर काय परिणाम होईल याचा विचार केलास का? त्यात या तरण्या ताठ्या मुलीला घेऊन फिरत असतोस. आमचाही जीव लागून राहतो. हरेशराव त्याला दटावत म्हणाले. त्यासोबतच शिवायच्या आजीने म्हणजेच गीता यांनी त्या दोघांची वाट पाहून औषधी घेऊन झोपून घेतलं हेही सांगितलं. उद्यापासून लक्षात ठेवेन आजोबा. पर्यटन उद्योजक आहे मी, तर कधी कधी कामामुळे उशीर होतो. स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे वेळ इकडे तिकडे होतेच. तुम्ही कोणीही आमच्यामुळे स्वतःची तब्येत बिघडवून घेऊ नका. आम्ही लवकरही येऊ शकतो किंवा उशीरही लागू शकतो. आमच्यामुळे तुमची तब्येत खालावली तर आम्हाला ते सहन होणार नाही. शिवाय किंचित हसून म्हणाला. त्याचं हसू वरवर आहे हे सर्वांना समजलं होतं. घडलेल्या घटनेनंतर कोणीही मनापासून मोकळं हसलं नव्हतं. सावित्रीबाई तर ते वरवरचं हसूही चेहऱ्यावर आणत नव्हत्या. तुझं ठीक आहे रे, पण ही भिंगरी कायम तुझ्यासोबत फिरत राहते. तिच्यामुळे खरं तर आमच्या डोळ्याला डोळा नसतो. आजोबा काव्याकडे पाहत म्हणाले. ती हसतच त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना मिठी मारली. माझे दादा माझ्यासोबत असताना मला कसली भीती असणार आजोबा? तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका. मी दादा आणि भैयांसोबत जिथे कुठे असेन तिथे सुरक्षित असेन. काव्या त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली. त्यांनीही हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बरं, आता खूप झालं. सर्वांनी आपापल्या रूम मध्ये जा. शिवाय आणि काव्या, तुम्ही दोघांनी आधी जेवून घ्या, नंतर आराम करायला जा. वेळ खूप झाला होता ते पाहून विक्रांत सर्वांना म्हणाले. हरेशराव आणि विक्रांत तिथून निघून गेले. आता तिथे सावित्रीबाई, शिवाय, काव्या आणि त्या दोघांचा मोठा भाऊ सिद्धांत एवढेच होते. भैया, तुमचा शो कसा होता आजचा? काव्याने उत्सुकतेने सिद्धांतला विचारलं. नेहमीप्रमाणेच खूप छान झाला. ऑडियन्स दिवसेंदिवस वाढत आहेत. सिद्धांतने हसून सांगितलं. तो एक म्युझिक डान्सर होता. स्वतःचे गाणे, स्वतःचं म्युझिक स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग करत होता. त्यावर परफॉर्मन्सही देत होता. त्याच्या या टॅलेंटचं कौतुक शिवाय आणि काव्या सोडले तर इतर कोणालाही नव्हतं. अगदी त्याच्या बायकोला सुद्धा नाही. सर्वांना त्याचं हे काम रिकामटेकडं वाटत असायचं.
मात्र शिवाय आणि काव्या त्याला भरभरून प्रोत्साहन देत असायचे. कोण काय विचार करतं याकडे लक्ष देऊ नका भैया. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात आणि तुम्ही तुमचा छंद जोपासत राहा. अशा शब्दांनी ते दोघे नेहमी त्याला प्रोत्साहन देत असायचे. त्यातच तो खुश व्हायचा की परिवारातून कोणीतरी होतं त्याला सपोर्ट करायला. त्या दोघांच्या सपोर्टमुळेच तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकत होता. वा भैया, मग तुम्ही एवढे नाराज का आहात? कोणी काही बोललं आहे का? शो छान पार पडला म्हणत होता तो, पण त्याच्या चेहऱ्यावर जणू काही नाराजी दिसत होती. ती नाराजी कशामुळे आहे हे त्या दोघांना समजत नव्हतं. म्हणून काव्याने संशयित नजरेने त्याच्याकडे पाहत विचारलं होतं. एकतर घरातले काही बोलले असतील किंवा मग त्याची बायको होतीच त्याची खिल्ली उडवायला तयार. काही नाही ग, तुम्ही दोघे जेवण करून घ्या आणि आराम करा, मीही झोपायला जातो. असं म्हणत तो कसाबसा हसून आपल्या जागेवरून उठला आणि बेडरूम कडे जायला निघाला. ते दोघेजण त्याला जाताना पाहतच राहिले होते. नक्की काहीतरी झालेलं आहे हे त्यांना समजलं होतं. मात्र त्याला सांगायचं नसेल म्हणून या दोघांनी जास्त दबाव दिला नव्हता. त्यांनीही आपलं जेवण आटोपलं आणि आराम करायला निघून गेले. सिद्धांत रूम मध्ये गेला तर त्याची बायको मस्तपैकी झोपून गेली होती. नमिता, सिद्धांतची बायको. तिला सिद्धांतचं असं गाणं बजाना आवडत नव्हतं. त्यामुळे ती नेहमी त्याला टोमणे मारत असायची. खरं तर घरातील कोणाला अजूनही तो असे शो करून पैसे कमावतो हे माहीत नव्हतं. माहीत तरी कसं असणार होतं? कधी त्यांनी त्याच्या कामाकडे, त्याच्या छंदाकडे लक्षच दिलेलं नव्हतं. हे फक्त काव्या आणि शिवायलाच माहीत होतं. घरच्यांना आवडत नव्हतं म्हणून त्यानेही सांगायची तसदी घेतली नव्हती. स्वभाव मात्र खूप छान होता त्याचा. कोणालाही आपल्या बोलण्यातून आपलंसं करून घेत होता. त्याचा हा स्वभाव घरच्यांनाही आवडत होता. त्याच्यावर नाराजी फक्त त्याच्या कामामुळेच होती. सर्वांना वाटत होतं की त्याने काम करून 2 पैसे तरी कमवावेत, पण त्यांना अजून तो आपल्या टॅलेंटच्या माध्यमातून पैसे कमावतो हे माहीतच नव्हतं. इतर कोणाचं त्याला काही वाटत नसायचं, पण त्याच्या बायकोने तरी त्याला सपोर्ट करायला हवा अशी त्याची इच्छा होती. ती इच्छाही त्याची फोल ठरली होती. ती तर येता जाता त्याला टोमणे मारत फिरायची. घरचे तरी फक्त नाराज राहून गप्प बसत होते, पण ती शांत बसणाऱ्यांमधली नव्हती. त्याने तिच्याकडे एक तिरपा कटाक्ष टाकला आणि सुस्कारा सोडून दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. कधी प्रेमाने त्याच्याशी बोलत नव्हती की हौशीने काही त्याच्यासाठी करत नव्हती. त्यामुळे त्याला जास्त त्रास होत होता. आता 4 वर्षांपासून त्याला त्याची सवय झाली होती, म्हणून आताही तिचं आपल्याकडे पाठ करून झोपणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं. लावण्याने घरी पोहोचल्यानंतर तिचा मोबाईल आधी चार्जिंगला लावला होता. बाहेरूनच जेवून आल्यामुळे काही टेन्शन नव्हतं. थोडाफार चार्ज झाल्यानंतर तिने मोबाईल स्विच ऑन केला. जेव्हापासून मोबाईल स्विच ऑफ झाला होता तेव्हापासून त्यात काय काय आलं आहे हे पाहण्यासाठी थोडा वेळ बसली होती. त्यात तिच्या भावाचे काही मिस कॉल सुटले होते, तर व्हॉट्सअपला त्याचे काही मेसेजेस आले होते. तिने कपाळावर हात मारला. आता 1:30 वाजला आहे म्हणून तिने फोन न करता त्याचे आलेले मेसेजेस चेक करायला सुरुवात केली. त्याचे ते मेसेज वाचून तिला खूप वाईट वाटलं. तिनेही रिप्लाय म्हणून इकडून मेसेज टाकला आणि काहीच सेकंदामध्ये तिकडून मेसेज रीड सुद्धा झाला. याचं तिला नवल वाटलं. रोज तिच्या भावाला 11 वाजेपर्यंत झोपण्याची सवय होती. आता 1:30 वाजत आला होता तरी तो जागा होता. हे पाहून तिला नवल वाटलं होतं. तिचा मेसेज वाचून त्याने थेट तिला फोनच केला. आता रात्री दिवसभर थकल्यामुळे झोप घ्यावी तर त्याचा फोन आला, म्हणून तिच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले होते. तरीही तिने काही सेकंदात फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो लावण्या, कशी आहेस बाळा?
तिकडे गेल्यानंतर जणू तू आम्हाला विसरूनच गेली आहेस. अजिबात फोन करत नाहीस की मेसेज सुद्धा करत नाहीस. तिचा भाऊ म्हणाला आणि इकडे तिने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. इकडे आल्यापासून मी व्यस्त झाली आहे दादा. आजच मला एका हॉटेलमध्ये जॉब लागला आहे. इतके दिवस जॉबची चौकशी करत होते. फायनली काल मोठं हॉटेल सापडलं मला. लावण्याने किंचित हसून सांगितलं आणि तिकडे त्याचं उदास आवाजात बोलणं सुरू झालं. लावण्या, मी मागे तुझ्यासोबत ज्या विषयावर बोललो होतो त्याचा काही विचार केला आहेस का तू? त्याने जास्त वेळ न दवडता थेट मुद्द्याचं बोलणं सुरू केलं. त्यावर तिने वैतागून डोळे फिरवले. आय एम सॉरी दादा, पण मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की जी जागा तुम्ही माझ्याकडे मागत आहात त्या जागेवर मला माझं ड्रीम हॉटेल उभं करायचं आहे. पप्पांनी ती जागा माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला घेऊन दिली होती. मला ती जागा सोडायची नाही आहे. मी तुम्हाला नाही देऊ शकत. लावण्याने स्पष्ट नकार दिला. तिचं बोलणं ऐकून तिचा भाऊ चिडला होता, पण आपली चीड आपल्या आवाजात न उतरवता तो तिच्याशी प्रेमाने बोलायला लागला. कसंही करून त्याला तिच्याकडून ती जागा मिळवायचीच होती. मला पण गरज आहे बाळा. माझ्यासाठी तू एवढं नाही का करू शकत? त्याने आता इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. त्यावर तिला काय बोलावं काही सुचत नव्हतं. तिला ती जागा हवी होती आणि तिच्या भावाला तिथे काहीतरी काम सुरू करायचं होतं, म्हणून तो ती जागा मागत होता. मात्र हा त्याचा फक्त एक बहाणा होता. यापासून ती अनभिज्ञ होती. तुमचंही बरोबर आहे दादा, पण पप्पांनी एक जागा तुमच्याही नावावर करून दिली होती. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही त्या जागेवर का नाही करू शकत? लावण्याने खरं तर संशय आल्यामुळे विचारलं होतं, पण थेट त्याला बोलू शकत नव्हती. तो त्याला दिले गेलेल्या जमिनीवर का नाही काम करत आहे याचं कारण तिला समजत नव्हतं. मग मी नाही करू शकत ना बाळा, कारण ती जागा खूपच छोटी आहे. तुला मिळालेली जागा ही बरीच मोठी आहे. प्लीज नाही म्हणू नकोस. तुला त्या बदल्यात जे हवं ते माग. तिचा भाऊ आता जास्तच विनंती करत होता, पण तिलाही आपली ती जागा इतर कोणाला द्यायची नव्हती. मग तो तिचा सख्खा भाऊ का असेना. एकतर तिच्या वडिलांची तिला ती प्रेमाने दिलेली निशाणी होती, त्यात त्या जागेवर तिला तिचं स्वतःचं हॉटेल उभं करायचं होतं. आपण नंतर बोलूयात का या विषयावर दादा? मला उद्या सकाळी जॉबवर जायचं आहे आणि सध्या झोपेमुळे डोळे त्रास देत आहेत. नंतर बोलूयात काय बोलायचं आहे ते. गुड नाईट. असं म्हणत तिने फोन कट करून टाकला. लगेच अंगावर ब्लँकेट घेतलं आणि झोपून गेली. तिच्या फोन कट करण्याने तिचा भाऊ चिडला होता. वसंत, काय म्हणाली ती? त्याची बायको त्याच्या शेजारीच बसलेली होती. फोनच्या बाहेर काही तिला व्यवस्थित ऐकायला आलं नव्हतं, म्हणून तिने त्याला विचारलं. स्पष्ट नकार देत आहे ती. वसंत दात ओठ खात म्हणाला. तशी त्याची बायकोही चिडली. तिचा सगळा राग त्याच्यावर बरसणार होता. तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते, कुठल्याही परिस्थितीमध्ये ती जागा माझ्या नावावर झालीच पाहिजे. तुम्हाला काय त्यावर उपाय काढायचा असेल तो काढा, पण 1 महिन्याच्या आत ती जागा मला माझ्या नावावर हवी आहे. लावण्याचा भाऊ वसंत जेवढा पातळीयंत्री माणूस होता तेवढीच त्याची बायकोही होती. लालसेने ओतपोत भरलेली होती. त्याला लावण्याच्या नावावर असलेल्या जागेवर कुठलाही व्यवसाय सुरू करायचा नव्हता, तर ती जागा तिच्याकडून घेऊन हिच्या नावावर करायची होती. त्याच्या बायकोचे हे शब्द ऐकून त्याचा राग विकोपाला गेला. तिने आधीच माझं डोकं उठवलं आहे, त्यात तूही उठवशील तर आत्ताच्या आत्ता तुला घरातून बाहेर फेकून देईन. वसंत रागिणीवर बरसला. बायकोचं न ऐकणाऱ्यांमधला होता तो. तिने रागाने नाक फुगवलं. मला बाहेर फेकण्यापेक्षा तिला बाहेर का नाही फेकत? आई वडील गेल्यानंतर ओझं बनून आहे आपल्या डोक्यावर.
ती जागा मला माझ्या नावावर हवी आहे. मला जी कुठली वस्तू आवडते ती वस्तू मी अशीच हातातून सोडू शकत नाही. समजलात? रागिनी त्याच्या धमकीवर चिडत म्हणाली. त्याने लगेच तिच्या हाताला धरलं आणि तिला घेऊन तरातरा रूमच्या बाहेर पडला. बंगल्याच्या मेन दरवाजाच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. अहो, काय करत आहात? सोडा माझा हात. सोडा म्हणते ना. कुठे घेऊन चालला आहात मला? एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये फक्त त्या दोघांचा आवाज घुमत होता. नोकर माणसे आपलं काम करून तिथून निघून जात होते. त्यामुळे संपूर्ण बंगल्यामध्ये त्या दोघा नवरा बायको शिवाय कोणीही राहत नव्हतं. तुला म्हटलं होतं की शांत बस, नाहीतर तुला घरातून बाहेर हाकलून देईन. तरीही तुझ्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. माझ्या धमक्यांना खूपच हलक्यात घेतेस तू. त्यामुळे म्हटलं आज दिलेली धमकी पूर्ण करावीच. तो तिला ओढत घेऊन जात बोलत होता. ते ऐकून तिचे डोळे मोठे झाले. बरं ठीक आहे, नाही बोलत मी आता काही. तुम्हाला कसं हँडल करता येईल ते करा, पण मला इथून बाहेर काढू नका. रागिनी शेवटी झुकली त्याच्या रागासमोर. मग त्यानेही तिचा हात सोडला. तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि तिथून आपल्या खोलीत निघून गेला. तो गेल्यानंतर रागिनी दात ओठ खात तिथेच उभी राहून एकट्यात बोलत होती. काय माणूस आहे हा. आजपर्यंत कधीही बोलल्यानंतर असा वागत नव्हता. आज चक्क मला घरातून बाहेर काढायला निघाला होता. आता त्याच्या मनानेच होऊ दे काय व्हायचं ते. जर नाही काही झालं तर मग मी माझ्या पद्धतीने हँडल करेन. रागिनी स्वतःशीच बडबडत हॉलमध्ये उभी होती. तसा त्याचा गर्जना झाल्यासारखा आवाज तिच्या कानावर पडला. येऊन झोपायचं असेल तर लवकर झोप, नाहीतर मी रूमचा दरवाजा लावून घेईन. त्याने वरून आणखी एक धमकी टाकली. मग तर ती घाबरून वर पळाली. जर आता तिला घरातून बाहेर काढायला निघाला होता तर रूम लॉक करून घ्यायलाही त्याला वेळ लागणार नव्हता, म्हणून ती घाबरली होती. श्रद्धा बराच वेळ तिला हव्या असलेल्या लक्झरीची वाट पाहत होती. रात्री बऱ्याच उशिराने तिला लक्झरी मिळाली. ती त्यात जाऊन बसली. लक्झरी मध्ये बसल्यानंतर तिने तिकीट काढलं आणि सीटवर जाऊन बसली. झोपण्यासाठी ऐसपैस जागा होती, म्हणून तिने हातपाय ताणून जोरदार आळस दिला. शेवटी सुटलो आपण त्याच्या तावडीतून, असं म्हणत तिने सुटकेचा श्वास घेतला. आपला मोबाईल बाहेर काढला आणि आपल्या दीदीला फोन लावला. तीही तिच्या काळजीने जागीच होती बहुतेक. रिंग पूर्ण व्हायच्या आत तिने फोन उचलला होता. हा श्रद्धा, बोल. बसलीस का गाडीत? तिच्या बहिणीने तिला विचारलं. हो दीदी, आत्ताच बसले आहे. सकाळपर्यंत पोहोचेन मी ते सांगण्यासाठी तुला फोन केला होता. मला माहित होतं तू झोपली नसशील, म्हणून फोन केला होता. श्रद्धाने सांगितलं. ठीक आहे, सकाळी पोहोचल्यानंतर फोन करशील आणि तिथून आता अजिबात हलू नकोस. तिच्या बहिणीने आणखी एक मोलाचा सल्ला दिला. हो दीदी, तू काळजी करू नकोस. मी आता अजिबात तसा काही मूर्खपणा करणार नाही. आज आलेलं संकट तिला चांगलंच महागात पडलं होतं. थोडक्यात वाचली होती ती आज. पुढे कधी आपल्याकडून अशी चूक होणार नाही याची ती काळजी घेणार म्हटली. तिचं बोलणं सुरूच होतं की अचानक तिच्या सीट शेजारचा जो पडदा होता तो बाजूला झाला. पडदा बाजूला झाल्यामुळे ती दचकली होती, पण समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून घाबरून तिचे डोळे मोठे झाले होते. एक हसता खेळता परिवार उद्ध्वस्त झाला. यामागे कोणती घटना असेल? लावण्या तिच्या भावाचा आणि वहिनीचा वाईट हेतू जाणून घेऊ शकेल का?
आणि श्रद्धा लक्झरीमध्ये कोणाला पाहून एवढी घाबरली असेल? जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा भाग कसा होता हे छोटीशी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. पात्रांची थोडक्यात ओळख. शिवाय विक्रांत धर्माधिकारी. कथेचा नायक विक्रांत हरेशराव धर्माधिकारी. शिवायचे वडील सावित्रीबाई विक्रांत धर्माधिकारी. शिवायची आई काव्या विक्रांत धर्माधिकारी. शिवायची छोटी बहीण हरेशराव धर्माधिकारी. शिवायचे आजोबा गीता हरेशराव धर्माधिकारी. शिवायची आजी सिद्धांत विक्रांत धर्माधिकारी. शिवायचा मोठा भाऊ नमिता सिद्धांत धर्माधिकारी. शिवायची वहिनी लावण्य श्रीकृष्ण जाधव. कथेची नायिका वसंत श्रीकृष्ण जाधव, लावण्याचा भाऊ. रागिनी वसंत जाधव, लावण्याची वहिनी. अरविंद शिवायचा ड्रायव्हर. श्रद्धा भूतकाळातील घटनांसाठी कारणीभूत असलेली व्यक्ती. श्रद्धाची दिदी हा अजूनही मोठा प्रश्नचिन्ह आहे. पुढील भाग लवकरच. कथेचा भाग कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करा. धन्यवाद.